शिवसेना एक संघटना म्हणून कधीच उरून गेली. उरलाय तो फक्त एक लाचार पक्ष. एक लाचार पक्ष ज्याचं लक्ष केवळ सत्ता मिळवणं हे आहे. आणि सत्तेच्या मोहापायी याच्या त्याच्या पाया पडणं ही सवय अंगळवणी पडतेय माझ्या शिवसैनिकाच्या. ज्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी या संघटनेची स्थापना झाली त्याच शिवसेनेस यांनी त्या 2 गुजरात्यांना आपल्या फायद्यासाठी विकायला काढले. सत्तेचा माज एवढा आहे की ज्या मराठी माणसासाठी आम्ही आजवर काम केलं त्याच मराठी माणसांना हे पूर्णपणे विसरले. एकीकडे हे भाजपा सरकारच्या नावानं गळे काढतात. आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही. आणि दुसरीकडे त्यांच्याच नेत्यांसोबत अनेक कार्यक्रमात गळ्यात गळे घालून फिरत असतात. अरे कशासाठी ही लाचारी? ज्या मराठी माणसाच्या जमण्यात आजही भगवं रक्त सळसळतंय त्यांच्याच जीवावर शिवसेना नावाचा पक्ष नाही तर दुकान खोलून बसलाय. पेंग्विन आणण्यासाठी करोडो रुपयांची उधळपट्टी केली. पण बेस्ट मधल्या माझ्या मराठी माणसानं जेव्हा त्याचे हक्क मागितले तेव्हा निर्लज्जपणे त्यांच्या जीवाशी खेळ करत राहिले. त्यांना घर रिकामी करण्याच्या नोटिसा पाठवल्या. गिरण गावातला मराठी माणूस ही शिवसेनेची खरी ताकद होती. मुंबईची मराठी संस्कृती अस्मिता त्यांनी आपल्या खांद्यावर पेलून धरली होती. जेव्हा हे बाहेरून आलेले गुजराती मारवाडी बिल्डर त्यांना त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर काढत होते तेव्हा कुठे होती माझी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी शिवसेना? मुंबई बाहेरून आलेल्या माणसांनी इथे मोठमोठे टॉवर बनवले, मॉल उघडले आणि या जमिनींचे खरे मालक म्हणजे इथला मराठी माणूस याच मॉल्समध्ये कामाला येतो. मराठी माणसाची ही परिस्थिती बदलण्यासाठी सेनेची स्थापना झाली होती. पण आता आम्हीच भागीदार झालोय या पापात. ज्या संघटनेकडे बघून माझ्या मराठी माणसाला आधार वाटायचा, ज्यांच्यामुळे यांना सत्तेत बसून काम करण्याची संधी मिळाली ती शिवसेना कधीच संपली. हीच आमची शिवसेना निवडणुकीआधी मोदींना शिवाय देते. शिवसेनेला विजयी का करा? कारण आता संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ इकडे उतरले. जणू काय अफजल खानाची फौज उतरले महाराष्ट्र जिंकायला. आणि त्यानंतर ऐन निवडणुकीच्या वेळी आमची कणा नसलेली शिवसेना भाजपशी युतीसाठी तयार होते. शिवसेनेच्या वाघाचं यांनी भाजपच्या ताटाखालचं मांजर करून ठेवलंय.